मित्रांनो, देवघरात किती टाक असायला हवेत? मित्रांनो, आपण बघतो की कोणाच्या घरात लग्न असलं की तिथे देव बनवले जातात. अर्थातच देव म्हणजेच टाक बनवले जातात, देवांचे टाक बनवले जातात. परंतु भरपूर लोकांना प्रश्न पडतो की कोणते देव बनवावेत, कोणत्या देवांचे टाक बनवावेत. लग्नाच्या वेळेस जे देवांचे टाक किंवा देव बनवले जातात, घडवले जातात, त्या देवांची रोज नित्य नियमाने पूजा केली जाते. कायमस्वरूपी ते देव, ते देवांचे टाक देवघरात ठेवले जातात. मित्रांनो, यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केंद्रानुसार देवघरात किती टाक असायला हवेत, कोणते देव आपण घडवायला हवेत, याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हालाही देव बनवायचे असतील, देव घडवायचे असतील, टाकं बनवायचे असतील, तुमच्या घरात लग्न असेल, लग्न नसेल तरी तुम्ही विचार करत असाल की आपण टाक बनवू देवांचे, आणि हे टाक, हे देव चांदीचे बनवले जातात. आधी लोक पितळाचे, तांब्याचे बनवायचे, पण आता सहसा करून हे देव, हे टाक चांदीचे बनवले जातात. तर कोणते देव, कोणते देवांचे टाक आपल्या घरात असले पाहिजे, कोणते बनवावे, हे केंद्रानुसार. तर मित्रांनो, तुम्ही एकूण 4 देव घडवू शकतात, बनवू शकतात. अर्थातच देवांचे टाक बनवू शकतात. पहिलं जे आहे ते म्हणजे तुमच्या कुलदेवीचा एक टाक असला पाहिजे. कुलदेवीचा, तुमची जीही कुलदेवी असेल तिचा तुम्ही टाक बनवायचा आहे. दुसरं आहे तुमचे कुलदेव जे असतील त्यांचा एक टाक बनवायचा आहे. कुलदेवी अर्थातच उदाहरणार्थ रेणुका असेल किंवा तुळजाभवानी असेल, सप्तशृंगी असेल तर त्यांचा एक टाक. आणि कुलदेव उदाहरणार्थ जेजुरीचे मल्हार असतील, खंडोबा असतील, कोणतेही तुमचे जे कुलदैवत असतील त्यांचा एक टाक. हे 2 टाक झाले. तिसरा टाक असेल तो म्हणजे कालभैरवाचा टाक. तिसरा टाक कालभैरवाचा. आणि चौथा टाक असतो तो म्हणजे पितृदेवाचा टाक. बस, हे 4 देव, हे 4 टाक तुम्हाला घडवायचे आहेत, बनवायचे आहेत सोनाराकडून, आणि ते अभिषेक करून तुमच्या देवघरात ठेवायचे आहे. किंवा लग्नासाठी बनवणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही बनवू शकतात, पण लग्न वगैरे सगळं झाल्यानंतर पुन्हा देवघरातच ते ठेवायचे. आणि सहसा करून टाक बनवताना आपण बघतो की टाक आपण बनवतो तेव्हा एक छोटीशी अशी प्लेट सारखे ते टाक असतात, म्हणजे आपण असं झोपवून ते टाक ठेवत असतो देवघरात. पण आजकाल सहसा करून बसके टाक बनवले जातात, म्हणजे ते उभे राहू शकतात टाक, असे बनवले जातात. तर तुम्ही तसेच टाक बनवता, तुम्हाला आले तर तसे बनवू शकतात. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.